ब्रेकिंग न्यूज. हळदी समारंभात दुर्दैवी घटना. वाहनाच्या धडकेत महिलेस जीव गमवावा लागला. 4 वर्षीय बालिका देखील गंभीर जखमी. नमस्कार. तळोद्यातील मीरा कॉलनीत सोमवारी रात्री एका हळदी समारंभात नाच गाण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एक दुर्दैवी घटना घडली. नाशिक येथून आलेला इको व्हॅन MH04KL 9853 या वाहनाने एका महिलेस धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव सुलोचना प्रकाश मराठे, वय अंदाजे 52 असे असून त्या मूळच्या चिनोदा तालुका तळोदा येथील रहिवासी होत्या. तर त्यांची 4 वर्षीय नात हिची देखील प्रकृती चिंताजनक आहे. सदर कार्यक्रमात रात्री 12च्या सुमारास इको व्हॅन कॉलनीत उभी केली होती. यावेळी ही उभे असणारे वाहन मागे पुढे करण्याचा प्रयत्न वाहन चालकांकडून सुरू होता. मात्र त्यावेळी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व अचानक व्हॅन समोर उभ्या असलेल्या सुलोचना मराठे यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्याचवेळी व्हॅनजवळ उभी असलेली त्यांची 4 वर्षीय नात कुमारी श्रेया सागर मराठे ही चिमुरडी देखील या अपघातात जखमी झाली आहे. यासोबतच 5 वर्षीय चिमुरडा व अन्य 2 ते 3 जण जखमी झाले आहेत. काही जणांना मंडपाचे काम देखील लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुलोचना मराठे यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. चिमुरडीवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. वाहनाची गती एवढी होती की वाहन जवळ असलेल्या एक गेटवर जाऊन आदळले व पलटी झाले. वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे लग्नाच्या घरी असणाऱ्या आनंदाच्या वातावरणात क्षणात शोककळा पसरली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत केली व पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सुलोचना मराठे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याच परिसरात असणाऱ्या सभागृहात दुसरे एक देखील लग्न होते. मात्र त्या ठिकाणी देखील रात्री घडलेल्या दुःखद घटनाचे पडसाद दिसून आले. नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता.